पंतप्रधान जनजाति आदिवासी न्याय अभियान, पीएम जनमन धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, वन अतिक्रमण, वन हक्क दावे व विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हा बैठकीचे आयोजन तसेच धरती आबा योजनेतील लाभार्थी आदिवासी आश्रमशाळातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता जळगावातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल आदींची यावेळी उपस्थिती होती। यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी वन अतिक्रमण, वन हक्क दावे व विविध योजनांचा आढावा घेतला असून आश्रमशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील गौरव यावेळी पार पडला आहे। देशाचे यशस्वी आणि विश्वगौरव देशगौरव नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून जनजाती परिवाराकरिता जनजाती समाजासाठी अतिशय चांगली योजना धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान देशात महाराष्ट्रात सुरू केली असल्यामुळे या योजनेचा शुभारंभ आणि आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे घेतला असता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि आमचे सर्व कॅबिनेट मंत्री यांच्या सर्वांच्या सहकार्यानं सर्व जिल्ह्यामध्ये पेसा अंतर्गत जिल्ह्यामध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे। येणाऱ्या 15 तारखेला ग्रामसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये 4975 जे गाव आहे त्या सर्व गावामध्ये ग्रामपंचायत ग्रामसभेच्या माध्यमातून कृती आराखडा तयार करून भविष्यामध्ये या योजनेअंतर्गत अभियानाअंतर्गत एकूण 25 योजना आहे, 17 विभाग कार्यरत असल्यामुळे येणाऱ्या 25 तारखेला कृती आराखडा तयार करून गावाचा नकाशा तयार करून भविष्यात प्रभावी अंमलबजावणी करणार असल्यामुळे आज लाभार्थ्यांचा संवाद आणि हितगुज झाला आणि आढावा सुद्धा झाला। खूप खूप धन्यवाद।